मागच्याच आठवड्यात बघून ठेवली होती म्हणून बरं झालं. यायला मला थोडासा उशीर झाला. पुढच्या चतुर्थीला घ्या करून कार्य. चांगला मुहूर्त आहे. चांगलं चालेल दुकान. अगदी व्यापाराला पूरक पत्रिका आहे. एक का दोन चार दुकानं चालतील. हा, नाथा कुंभाराचा भाऊ आहे हा. हा हा हा, हो हे हो, येतो हं मी. अरे हळू. मृण्मयी पुढे बसते ना. लागते रे फार. खूप कुरकुरते तुझी सायकल. तेल घालायला पाहिजे. सगळे विचारतात सायकल कुठं आहे, सायकल कुठं आहे. काय उत्तर द्यायचं असतं मी. पंक्चर झाली आणि घरी ठेवली म्हणून सांगतो. काय सांगणार, चोरी झाली गेली आणि परत मिळणारच नाही. तुझं खरंच बरं आहे. कोणाचं काय ऐकून घ्यायला नको आणि कोणाला कसली उत्तरही द्यायला नको. शांते, पाणी आण. नाथा दादा या. काय झालं? 8 दिवसाआधी पडली अंगणात. अन्न पाणी काही जात नाही. दवाखान्यात पण नेलं होतं पण या अवस्थेत कशाला आणायला सांगतोस तिला पाणी? दादा लक्षात राहायला लागलं तेव्हापासून असं कधी पाहिलं नाही आडवं झालेलं आईला. शांते, शांते, काय झालं? बस बस इथं. घाबरू नकोस. आलोच मी. आलो. तू बघा, मी बघतो यांच्याकडे. हो हो हो, धीर धर, धीर धर. याच्या सायकलीची गोष्ट शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात शिकवली जावी असंच याला वाटतं. म्हणजे कसं आहे, एका गोऱ्या अधिकाऱ्यानं त्याची सायकल याच्या आजोबाला भेट म्हणून दिली. पुढे हीच सायकल ह्याच्या आजोबानं ह्याच्या बापाला न देता याला दिली. त्यानं आपल्या मृत्यूपत्रात साफ साफ लिहिलं की मी माझी सायकल माझ्या नातवाला देत आहे. मग काय झालं ना जोरदार भांडण बाप लेकाचं. मग मला वाटलं अगदी कोर्टात जातात की काय. ग्रहताऱ्यांच्या मनातलं वळखणारा हा शहाणा माणूस सायकलीचा इशा आला की वेड्यासारखा वागतो. मागे एकदा आमच्या गावात आले होते तर आमच्या रंग्यानं लपवली ना सायकल. मग काय हे लागले शोधायला. कोणीच काही सांगायला तयार नाही. तर ढसाढसा रडायला लागला हा एवढा मोठा माणूस. मस्करी करायला गेलो पण पुढे मग बघवेना. मग दिली त्याला सायकल परत. म्हणजे हे आमच्या दादाचं म्हणजे ना, तो पोपटात असतो नाही का जीव, तसा आमच्या केशवदादाचा जीव सायकलमध्ये. घ्या घ्या. आई, मी मुद्दामून आलोय भेटायला. काल मला स्वप्न पडलं म्हणजे दृष्टांतच मिळाला. तू स्वप्नात आलीस आणि मला म्हणालीस की नाथाला सांग काळजी करू नको. मी तुझ्या पोटी जन्म घेईन.
आहे तुला नाच झाली.